तुम्हाला जमीन येणे करायची आहे, पण त्यासाठी करायचं काय हे तुम्हाला माहिती नाहीये। मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता जमीन येणे करण्याच्या प्रक्रिया त्यामध्ये काही बदल देखील झालेले आहेत। तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही येणे शब्द ऐकला नसेल असं अजिबात होणार नाही, पण येणेची प्रक्रिया ही किचकट आणि वेळखाऊ असल्याची तक्रार ही वारंवार सामान्य नागरिकांकडून केली जात होती आणि म्हणून एखादी जमीन येणे करायची म्हटल्यावर त्यासाठी वेगवेगळ्या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावी लागायची आणि यासाठी बराच वेळ देखील लागायचा आणि त्यामुळे मग येणेची प्रक्रिया ही सुलभ करण्यासाठी शासन स्तरावरती गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत आणि याचाच एक भाग म्हणून जमीन येणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल देखील करण्यात आलेले आहेत। त्यासाठी महसूल कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे। पण हे येणे म्हणजे नेमकं काय, ते का करतात, जमीन येणे करण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा, त्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात आणि येणेच्या प्रक्रियेत कोणते बदल करण्यात आलेले आहेत ते आता आपण पाहूयात। येणे म्हणजे नेमकं काय आणि येणे का करतात। सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो, पण जमिनीचा वापर बिगर शेतीसाठी म्हणजेच औद्योगिक किंवा वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते। म्हणजे या प्रक्रियेला शेतीच्या जमिनीचं बिगर शेतीमध्ये रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेला येणे असं म्हणतात आणि यालाच नॉन ॲग्रिकल्चर किंवा अकृषिक असं देखील म्हणतात। या रूपांतरणाच्या प्रक्रियेसाठी ठराविक म्हणजेच रूपांतरण कर आकारला जातो। याशिवाय महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे, त्यामुळे मग तुमच्या जिल्ह्यात तुकड्यांचं जे प्रमाणभूत क्षेत्र आहे त्यापेक्षा कमी क्षेत्राचा जमिनीचा तुकडा खरेदी विक्री करता येत नाही आणि तो विकायचा असेल तर त्याचा येणे लेआउट करूनच तो तुम्हाला विकावा लागतो। त्यामुळे येणेच्या प्रक्रियेला हे विशेष महत्त्व आहे। येणे करण्यासाठी अर्ज कुठे करायचा ते आपण जाणून घेऊयात। जमीन येणे करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो। यासाठी तहसील कार्यालयातच येणेसाठीचा अर्ज घ्यावा लागतो किंवा तुम्ही स्वतः स्वतंत्र कागदावर अर्ज लिहून तो सादर देखील करू शकता। या अर्जासोबत काही कागदपत्र जोडावी लागतात। यामध्ये सामान्यपणे जमिनीचा सातबारा उतारा, सातबाऱ्याशी संबंधित फेरफार, मिळकत पत्रिका, प्रतिज्ञापत्र, ज्या जमिनीचा अकृषिक म्हणून वापर करायचा आहे म्हणजे येणे म्हणून वापर करायचा आहे त्या जमिनीचा चतुस्सीमा दर्शवणारा नकाशा, संबंधित जागेचा सर्वे किंवा गट नंबरचा नकाशा, आर्किटेक्टने तयार केलेल्या बांधकाम लेआउटचा प्रती या सगळ्या कागदपत्रांचा समावेश लागतो। मग ही जी कागदपत्र आहेत ही जोडून अर्ज सादर करावा लागतो। येणे प्रक्रियेत झालेला बदल पाहूयात। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 42 नुसार जमिनीच्या येणे वापरासाठी परवानगी देण्यात येते आणि कालांतराने या कायद्यात काही सुधारणा देखील करण्यात आलेल्या आहेत। या सुधारणा पाहूयात। कलम 42 ब, क आणि ड अशा प्रकारे ओळखल्या जातात। या सुधारणांमुळे जमिनीच्या येणे परवानगीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल देखील झालेला आहे। नंबर 1 त्यात नमूद केलंय की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 ब या सुधारणेनुसार जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन येणे करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही। नंबर 2 कलम 42 क या सुधारणेनुसार तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार करण्यात आली असेल आणि ती मान्य करण्यात आली असेल तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर अकृषिक कारणांसाठी म्हणजेच येणेसाठी केला जाऊ शकेल। नंबर 3 तर कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन 200 मीटरच्या आत आहे अशा शेतमालकांना येणे परवानगीची गरज असणार नाही अशी सुधारणा कलम 42 ड मध्ये करण्यात आलेली आहे। पण आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे या तिन्ही सुधारणांनुसार संबंधित क्षेत्रात येण्याची परवानगी गरजेची नसली तरी जमिनीचा अकृषिक कारणांसाठी वापर करायचा असल्यास प्रशासनाकडून तसा दाखला घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यासाठी तहसील कार्यालयात रीतसर अर्ज करून त्यासाठीचं रूपांतरण कर भरून तहसीलदारांकडून कायदेशीर सनद घेणं देखील गरजेचं आहे। आता जमीन येणे करण्यासाठी अर्ज करताना तुमची जमीन कोणत्या क्षेत्रात येते आणि त्यासाठी महसूल संहितेतील कोणती कलम लागू होतं यानुसार कागदपत्र कोणती लागतात। उदाहरणार्थ जर तुम्हाला गावठाण क्षेत्रापासून 200 मीटरच्या आतील जमिनीचा येणे करायचा असेल तर जमिनीचा सातबारा उतारा, फेरफार उतारा आणि ग्रामपंचायतीचं गावठाण पत्र ही सगळी कागदपत्र या अर्जासोबत जोडावी लागतात। हा अर्ज तहसीलदारांकडे दिल्यावर किती कर भरायचा ते तुम्हाला कळेल आणि मग अकृषिक वापराची परवानगी देणारी सनद ही तुम्हाला तहसीलदारांकडून दिली जाईल।
ही सगळी माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडणारी आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणती माहिती जाणून घ्यायची असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।